नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। अकोला महाराष्ट्र में लगातार महापुरुषों के अपमान की घटनाओं को लेकर अब जन आक्रोश तेज होता जा रहा है। इसी कड़ी में बहुजन समाज जागृति महासंघ अकोला ने सख्त रुख अपनाते हुए बड़े आंदोलन का ऐलान किया है। संघ के अनुसार पिछले कुछ समय से राज्य में महापुरुषों छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर समेत कई महान हस्तियों के खिलाफ आपत्तिजनक बयान और कृत्य सामने आ रहे हैं, लेकिन प्रशासन की ओर से कोई ठोस कार्रवाई नहीं हो रही है। इससे समाज में भारी नाराजगी है। जिलाधिकारी कार्यालय पर धरना। संघ ने बताया कि अन्याय के विरोध में 7 मई 2026 गुरुवार को शाम 6 बजे अकोला में एक विशाल निषेध सभा यानी प्रदर्शन आयोजित की जाएगी। इसके बाद 8 मई को जिलाधिकारी कार्यालय पर धरना आंदोलन किया जाएगा। सख्त कार्रवाई की मांग। आयोजकों ने मांग की है कि महापुरुषों का अपमान करने वालों पर तुरंत सख्त कार्रवाई हो, दोषियों के खिलाफ केस दर्ज कर कानूनी कार्रवाई की जाए। भविष्य में ऐसी घटनाएं न हो, इसके लिए कड़े कदम उठाए जाए। कई संगठनों का समर्थन। इस आंदोलन में विभिन्न सामाजिक संगठनों और समाजों का व्यापक समर्थन मिल रहा है। बड़ी संख्या में नागरिकों के शामिल होने की संभावना जताई जा रही है। जनता से अपील। बहुजन समाज जागृति महासंघ ने अकोला जिले के नागरिकों से अपील की है कि वे बड़ी संख्या में उपस्थित होकर इस आंदोलन को सफल बनाएं और महापुरुषों के सम्मान की रक्षा के लिए एकजुट हो। अकोला से जेकेएन हिंदी न्यूज संवाददाता गजानन वानखडे की रिपोर्ट। भाऊ, आजची ही जी पत्रकार परिषद होती, या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आणि पुढची भूमिका काय असेल? मी पाहिलं असतात तर काही दिवस पहिले तो बागेश्वर बाबा होता म्हणतो, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे बिलकुल अलग उद्गार काढले आणि पूर्ण महाराष्ट्रातून सुद्धा निषेध झाला. फक्त निषेधच झाला सोशल मीडियावर. मला असं वाटते हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर जळणारे लोक आहे आणि हे सुरुवात केलेली आहे की आपलं किती पेटून उठतो. फक्त सोशल मीडियावर आपण 2-3 दिवस पोस्ट टाकल्या, त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. मात्र अकोल्यामध्ये आम्ही जी सुरुवात केलेली आहे, पूर्ण बहुजन समाज आणि पूर्ण हिंदू समाज खरं त्या माध्यमातून आम्ही एक निषेध सभा इथे घेत आहे. निषेध सभा यासाठी घेणं आवश्यक आहे की यानंतर असे वक्तव्य नालायक लोकांनी केले नाही पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 400 वर्ष जुना आहे आणि त्या इतिहासाला त्यांचे पुसायला हे निघाले आणि ते आयुष्यात होणार नाही. मात्र हा नालायक जो बोलला याचा निषेध करणारे आणि याच्यानंतर सुद्धा जे बोलले तर याच्यानंतर फक्त हे आम्ही सध्या चांगल्या मार्गाने जाणार आहे. यानंतर जो पण छत्रपती शिवाजी महाराजांचं बोलणार त्याच्या विरोधात आम्ही उग्र. भाऊ, आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आणि पुढची भूमिका काय होती? नमस्कार, मी चंद्रकांत झटाले. अनेक गेल्या 4-5 वर्षांपासून या महाराष्ट्रात बहुजन महापुरुषांचे, साधू संतांचे अपमान होऊन राहिले आहेत. ते वारंवार होऊन राहिले आहेत. पण या इतक्यात त्याची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे. कारण महापुरुषांचे म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल धीरेंद्र शास्त्री बरळला आहे. त्या धीरेंद्र शास्त्रीच्या वक्तव्याला आनंद स्वरूप नावाचा एक बंधू बाबा त्यांना त्या वक्तव्याला आणखी विकृत करत त्याला समर्थन दिलं आहे. एक अनिल मिश्रा नावाचा वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असं म्हणतो की बाबासाहेबांनी संविधानात लिहिलं नाही. एक कोणीतरी व्यक्ती उठून उभा राहतो आणि सांगतो की बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली पण मनुस्मृती वाचलीच नाही. एक भिडे नावाचा, मनोहर भिडे, ज्याला उर्फ संभाजी भिडे नावाचा एक विकृत माणूस, तो असं बरळतो की महात्मा फुले हे देशद्रोही आहेत. महात्मा गांधींच्या वडिलांबद्दल तो बोलतो की त्यांचे वडील मुस्लिम होते म्हणून. ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेकेएन हिंदी न्यूज। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेकेएन।